संताने सरता केलो तैसा परे, चंदनाते बोरी व्यापिल्या, गुणदोष याते न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा डंक त्याचा, गुणदोष याते न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठाला 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 विठाला. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. Hallelujah.
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संताने सरता केलो तैसा परे चंदनाते बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारे काही ठाव दिला पायी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला विठाला या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी हा जो चालू असलेला कार्यक्रम आहे हा कोणत्या निमित्ताने आहे सर्वश्रुत आहे. श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे. गेली 10 वर्ष कसे निघून गेले हे कुणाला सुद्धा आठवत नाही की मौना कळत नाही. हे चालू वर्ष 11वं वर्ष आहे बाबांना जाऊन. तेव्हा 11व्या वर्षीचा हा पुण्यतिथी पुण्यस्मरणानिमित्ताने असणारा सोहळा या ठिकाणी आमच्या या संस्थेचे किंबहुना उत्तराधिकारी हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज केंद्रे त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्कर महाराज पवार यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने यांच्या प्रेरणेतून आमच्या या संस्थेचे असणारे समस्त जे काही पदाधिकारी आहेत ट्रस्टी मंडळी आहेत सर्वांच्या सहकार्यातून किंबहुना बाबांचा जो शिष्य समुदाय आहे या सर्व शिष्य समुदायाकडून होणारं जे काही आहे अन्नदान असेल धनदान असेल किंबहुना अनेक प्रकारचं जे दान आहे या सर्व भाविकांच्या दातृत्वामधून या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला नामसप्ताह या नामसप्ताहामध्ये आज 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण महाराजांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. ही बाबांची सेवा आहे, श्रीगुरूंची सेवा आहे. जशी मला आणि माझ्या बुद्धीला झेपेल अशी मी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. या सेवेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व पवित्र अशा विश्रांतीचं ठाव असणाऱ्या पवित्र क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे आणि हे समस्त वारकरी मंडळी आहेत. या बाजूला आहेत, उजव्या बाजूला देखील आहेत. खरं तर हा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. बाकी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे जरी फिरलात कितीही भव्य दिव्य आणि प्रमाणामध्ये जर सप्ताह असेल एवढे टाळकरी कुठेच तुम्हाला मिळणार नाही. आणि तेही एकाच पोशाखामध्ये युनिफॉर्म अलग लक्षात. बाकी बाहेरगावी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी सगळेच धोतर घालून आलेले असतील असं मात्र
नाही. म्हणून देखणा असा आणि हा कार्यक्रम आहे. एक स्वरामध्ये गाणारे, एकाच तालामध्ये नाचणारे आणि एकाच युनिफॉर्ममध्ये दिसणारे असे वारकरी तुरळीक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या सोहळ्यामध्ये महाराजांनी सेवा करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. आपला उरलेला आहे 1 तास, 6:30 ते 8:30 असा नियोजित वेळ आहे. म्हणून 1 तासामध्ये जसं मला बोलता येईल, जसं जसं माऊली मला बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला 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 या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संत संगतीचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ 2 मिनिटांमध्ये सांगून जातो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांनी मला सर्त केलेला आहे. कशाप्रमाणे सर्त केलेला आहे? तुकोबारायांना प्रश्न विचारला. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे चंदन हा बोरीच्या झाडाला सर्त करतो त्याप्रमाणे मला संतांनी सर्त केलं. संताने सरता केलो तैसा परे, चंदना ते बोरी व्यापिल्या. बरं महाराज, तुम्हाला सर्त करत असताना संत महात्म्यांनी काही तुमच्याकडे गुण आहे, किंबहुना तुम्ही फार गुणवान आहात म्हणून तुम्हाला जवळ केलं का? तुकोबाराय म्हणतात, तसं काही नाही. संत महात्मे जवळ करत असताना किंबहुना सर्त करत असताना, आपलंसं करत असताना गुणाचा विचार करत नाहीत. किंबहुना त्याच्याकडे असणारे दोष आहेत त्या दोषाचा विचार करत नाहीत. संतांच्या चरणावर तुम्ही लीन झाला रे झाला की संत महात्मे तुम्हाला आपलंसं करतात. गुणदोष याती, याती कुळाचा देखील संत महात्मे विचार करत नाहीत. ठाव दिला पाये आपुलेया, त्या महात्म्यांनी संतांनी आपल्या पायाजवळ मला काय केलेलं आहे? स्थान दिलेलं आहे, असं तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि मग शेवटी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, असे जे साधक मंडळी आहेत किंबहुना त्या साधकांना संत महात्मे कोणत्या स्थानावर नेऊन आणि बसवतात? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे संत महात्मे हे कसे आहेत? संत महात्मे हे समर्थ आहे आणि समर्थ असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे येईल, त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर संत महात्मे एखादा रंक असेल त्या रंकाचा राव करतात आणि एखादा राव जरी असेल त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्या रावाचा देखील रंक करू शकतात. अशी संत महात्म्यांची ताकद किंबहुना शक्ती असते. याप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ अर्थ, शब्दशः अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. विठाला 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संत संगतीची महती सांगितलेली आहे. संत संगतीचा मोठेपणा सांगितलेला आहे. आता संगत म्हटली रे म्हटलं की संगतीचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संगतीचे 2 प्रकार आहेत. नंबर 1 सत्संगती आहे आणि नंबर 2 दुष्ट संगती आहे, दुर्जनाची संगती आहे. आणि नंबर 3 ही विसंगती आहे. अलग लक्षात. प्रामुख्याने शास्त्रामध्ये 2 संगतीचा विचार केलेला आहे. एक सत्संगती आहे आणि एक कुसंगती आहे. म्हणून जीवनामध्ये माणसाने करायचेच असेल तर ती सत्संगती करायला पाहिजे.
जगद्गुरू तुकोबारायांचे प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर सत्संगती करा, किंबहुना जर पतनाला जायचं असेल तर काय करा, दुष्टाची संगती करा. आलं लक्षामध्ये. जगद्गुरू तुकोबाराने संघाचा महिमा सांगत असताना किंबहुना संगतीचा महिमा सांगत असताना जगद्गुरू तुकोबाराने गोड प्रमाण दिलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, उद्धारालाही कारणीभूत संगतीच आहे आणि पतनाला देखील कारणीभूत संगतीच आहे. उद्धार पतन संगाचा महिमा, उद्धार पतन संगाचा महिमा, उद्धार पतन संगाचा महिमा, ते जावे आधमा संत सेवी, ते जावे आधमा संत सेवी, तुकोबारायांचं गोड प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संत संगती करा आणि पतनाला जर जायचा असेल तर कुसंगती करा. म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा, संघाचा महिमा सांगत असताना जगद्गुरू तुकोबाने सांगितले, आधमाचा त्याग करा. जे आधम लोक जे असतात ना, दुष्ट दुर्जन असतात, त्यांचा त्याग करा आणि संतांची सेवा करा. संत सेवी असं तुकोबाराने या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून माणसाने करायचेच असेल तर सत्संगती करावी, कुसंगती कधीच करू नये. कारण कुसंगती जर केली तर दुःख भोगण्याची वेळ येत असते. विठाला 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 जगद्गुरू तुकोबारांचे गोड प्रमाण आहेत. तुकाराम महाराजांनी असा गोड सुंदर असा एक अभंग दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संघाचा महिमा सांगत असताना जगद्गुरू तुकोबाराने उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण कोणतं उदाहरण दिलेलं आहे? जगद्गुरू तुकोबाराने ढेकणाचं आणि हिऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे जो हिरा आहे, हिरा, त्या हिऱ्याचा जर आपण विचार केला, हिरा हा कठीण असतो. किती कठीण असतो? हिऱ्याला जर फोडायचं ठरलं तर तो घनाने फुटत नाही. हिरा घनाने फुटत नाही. त्या हिऱ्याला जर आयर्नीवर ठेवलं, घनाने मारलं तरी सुद्धा तो फुटत नाही. एवढा कठीण हिरा असतो, कठीण हिरा असतो. अलग लक्षामध्ये जगद्गुरू तुकोबाराचे गोड प्रमाण आहे. हिरा ठेविता
हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणे तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जगद्गुरु तुकोबाराने गोड उदाहरण दिलेलं आहे. तो हिरा जर फोडायचं ठरलं तर तो सहजासहजी फुटत नाही. का बरं? तो कठीण आहे. मग हिरा आता वास्तविक पाहता आपल्याला बघायला मिळत नाही ओरिजिनल हिरा बरं काय. आता जे बाजारामध्ये जे हिरे आहेत ना, हे बाजारातले हिरे जवळजवळ डुप्लिकेटच आहेत. ओरिजिनल हिरा बघायला आपल्याला मिळत नाही. तो फार मौल्यवान असतो. आलं का लक्षात? आता आम्ही एक 20-25 वर्षापूर्वी हिऱ्याचे कारखाने बघितले. हिऱ्याचे कारखाने इकडे सांगली जिल्ह्यामध्ये काही गावं आहेत. त्या गावामध्ये हिऱ्याचे कारखाने होते. मग त्या हिऱ्याला जर पैलू पाडायचे असतील, त्याला जर आकार द्यायचा असेल, तो हिरा काय उपजताच असा तो काही रूपवान नसतो, त्याला आकार नसतो, तो दगडासारखाच असतो किंबहुना तो दगडच असतो एक प्रकारचा. म्हणून त्याला जर पैलू पाडायचे असतील हिऱ्याला तर त्या कारखान्यामध्ये आणि हे असे दगड असतात हिऱ्याचे, जशी गारगोटी असते ना त्याप्रमाणे दगड असतात छोटे छोटे. मग तो दगड मोटारी अशा लावलेल्या असतात, इलेक्ट्रिक मोटारी, आणि त्या मोटारीला चाक लावलेलं असतं. त्या चाकावरती त्याचं घर्षण करावं लागतं असं चिमट्यामध्ये पकडीमध्ये धरून. मग पहिला जो दगड आहे तो 1 नंबरकडे जाणार, त्याला तो आकार देणार. तिथनं पुढं तो त्याचा आकार देत 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 शेवटी तो हिरा एकदम छोटा असा होतो. आणि त्याला मग अंगठीमध्ये बसवण्यासाठी किंवा एखाद्या गळ्यातल्या दागिन्यामध्ये बसवण्यासाठी, कानातल्या नाकातल्या दागिन्यामध्ये बसवण्यासाठी त्याला तसा आकार दिला जातो. मग एक हिरा जर आपल्याला तयार करायचा असेल किंवा आकार द्यायचा असेल तर त्या एका हिऱ्यासाठी 1 दिवस घालवावा लागतो त्यांना, कारण तो कठीण असतो. म्हणून तो फुटत नाही. हो, एवढा कठीण असतो. घणाने जरी मारलं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तर तो फुटत नाही. मग डुप्लिकेट जर असेल, याच प्रमाणामध्ये उत्तर आहे. आलं का लक्षात? हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, खरा आहे ना तोच परीक्षेला उतरतो. आणि जो खोटा आहे, तुकोबाराय म्हणतात, करणीचा होय चुरा. जो डुप्लिकेट आहे ना त्याचा चुरा होतो, म्हणजे तो फुटल्या जातो. मग खरा जो हिरा आहे घणाने मारल्यानंतर तो फुटत तर नाहीच नाही, परंतु त्या आयरनीमध्ये काय होतो? घुसल्या जातो, आयरनीमध्ये रुततो. आणि आयरनीत रुतलेला हिरा जर काढायचा म्हटलं तरी तो आपल्याला काढता येत नाही. चिमट्याने निघत नाही, पकडीने निघत नाही, तो कशानेच निघत नाही. मग त्याला काढायचं उत्तर देखील तुकोबाराने दिलेलं आहे. विठाल विठाल तुकोबाराने उत्तर दिलंय. तुकाराम महाराज म्हणतात, असा रुतलेला हिरा, आयरनीमध्ये गुंतलेला हिरा जो आहे त्याला जर काढायचा असेल तर काय करावं लागतं? काही करायची गरज नाही महाराज, काही करायची गरज नाही. फक्त त्या हिऱ्याजवळ नेऊन हिरकणी ठेवायची. हिरकणी असते बघा एक, जसा हिरा आहे ना तशी हिरकणी सुद्धा एक धातूच आहे. मग त्या हिऱ्याजवळ नेऊन ठेवायची. बरोबर तो हिरा आहे महाराज, हिरकणी जवळ नेल्याबरोबर अशी उसळी घेतो, आपोआप वरती येतो. का बरं? त्या हिरकणीचा परिणाम आहे. तसंच आहे महाराज. आता सप्त्याला काही काही हिरे आले असतील आमच्या आळंदीला. 8 दिवस बाबांचा सप्ताह आहे. आलं लक्षात? गुरुवार्यांचा कार्यक्रम आहे, पुण्यतिथी आहे, म्हणून हिरे आलेत आळंदीला पारायणासाठी. पण जर का गावाकडून हिरकणीचा फोन आला, अर्ध पारायण सोडून
लगेच पहिली गाडी पकडल्याशिवाय राहत नाही. हिरकणीचा परिणाम आहे. विठाला 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 तात्पर्य संगतीचा परिणाम सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा कठीण हिरा, असा कठीण असणारा हिरा, पण तो हिरा जर दुष्टाच्या संगतीत गेला, दुर्जनाच्या संगतीमध्ये जर गेला, तर असा कठीण असणारा हिरा तो लगेच दुभंगल्या जातो, फुटल्या जातो. कणाच्या संगे हिरा जो भंगला, हो हो, कणाच्या संगे, कणाच्या संगे हिरा जो भंगला, हो कणाच्या संगे हिरा जो भंगला, हो कणाच्या संगे हिरा जो भंगला, कणाच्या संगे हिरा जो भंगला, कणाच्या संगे, कणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. जगद्गुरु तुकोबाराने गोड उदाहरण दिलेलं आहे. हिरा कठीण आहे, पण ढेकणाच्या संगतीत आला रे आला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो फुटल्या जातो, भंगल्या जातो. तसं साधू महात्मा जरी असेल, संत महात्मे जरी असतील, एखादा साधक असेल, तो साधक एखाद्या दुष्टाच्या संगतीत आला, तर त्या दुष्टाच्या संगतीचा एवढा परिणाम असतो महाराज, तो साधू देखील बिघडल्याशिवाय राहत नाही. कुसंगी नाडीला साधू जैसा. दृष्टांत सगळ्यांना माहीत आहे, अलग लक्षामध्ये सगळे आणि सुज्ञ श्रोते आहेत या ठिकाणी, सगळ्यांना दृष्टांत माहीत आहेत. दुष्टाच्या संगतीमध्ये साधू महात्मा आल्यानंतर कसा बिघडतो, अलग लक्षात अनेक दृष्टांत आपल्याला सांगता येतील. फक्त नामनिर्देश करून जातो तुम्हाला. वास्तविक पाहता दुर्वास ऋषी हे सामान्य व्यक्ती होती का? दुर्वास ऋषी ही सामान्य व्यक्ती नाही महाराज, अलग लक्षामध्ये. त्यांच्या नावामध्येच ताकद आहे. त्यांचं नाव काय? दूर अधिक वास. म्हणजे त्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं, एवढे ते स्वभावाने काय होते? तापड होते, किंबहुना रागीट होते. म्हणून असे जे दुर्वास ऋषी आहेत, अधिकार संपन्न ऋषी आहेत, परंतु ते एक वेळेला दुर्योधनाकडे गेले. म्हणजे दुष्टाच्या संगतीचा परिणाम सांगतो. वास्तविक आता ऋषी आहेत. दुर्योधनाकडे गेल्यानंतर दुर्योधनाने त्यांना त्यांच्या शिष्यमंडळीसह आणि भोजन दिलं.
भोजन दिल्यानंतर दुर्वास ऋषीचं भोजन झालं, सगळं संपलं. आणि ज्या वेळेला दुर्वास ऋषी भोजन आटपून निघाले त्यावेळेला दुर्योधन समोर आला. आणि दुर्योधन समोर आल्यानंतर दुर्योधनाने दुर्वास ऋषीकडे विनंती केली, किंबहुना हात जोडले आणि सांगितलं, गुरुवर्य, ऋषीवर्य, एक माझी विनंती आहे आणि ती विनंती माझी तुम्ही पाळायला पाहिजे, किंबहुना मान्य करायला पाहिजे. त्यावेळेला दुर्वास ऋषीने सांगितलं, काय विनंती आहे? त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, काही नाही, पांडव हे वनवासामध्ये आहेत आणि वनवासामध्ये असणारे जे पांडव आहेत त्या पांडवांचा तुम्ही वनवासामध्ये जाऊन काय करायचं? सत्वहरण करायचं, किंबहुना त्यांचा छळ करायचा. आता वास्तविक पाहता पांडव कोण होते हो? पांडव कृष्ण परमात्म्याचे निस्सिम भक्त होते, साधे भक्त नाही. कृष्ण परमात्म्याचे निस्सिम भक्त असणारे पांडव. आणि दुर्वास ऋषी कोण होते? अहो, दुर्वास ऋषी परमात्म्याचे भक्तच होते ना, परंतु ऋषी असताना सुद्धा दुर्योधनाची क्षणिक संगती लाभली, दुष्टाची संगती लाभली. त्याचा परिणाम असा झाला, महाराज, दुष्टाचं अन्न खाल्लं, दुष्टाच्या संगतीमध्ये काही क्षण घालवावे लागले आणि त्या संगतीचा परिणाम असा झाला, ऋषी असताना सुद्धा त्यांच्या बुद्धीमध्ये भेद झाला. महाराज, बुद्धीमध्ये बदल पडला. त्यांनाही असं वाटू लागलं की दुर्योधनाचं आपण ऐकायला पाहिजे, त्यांचं आपण अन्न खाल्लेलं आहे. म्हणून पांडवांचा छळ करण्यासाठी दुर्वास ऋषी अर्ध्या रात्री कुठे गेले? पांडवांचा छळ करण्यासाठी, किंबहुना सत्वहरण करण्यासाठी वनवासामध्ये दुर्वास ऋषी गेले महाराज. आणि त्या ठिकाणी द्रुपदीचा अधिकरून पांडवांचा छळ केला, किंबहुना सत्वहरण करण्याचा प्रयत्न केला. आता वास्तविक पाहता त्यांचं सत्वहरण झालं नाही, तो भाग वेगळा आहे. कारण अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा त्यांच्या पाठीमागं असणारा असल्यामुळे त्यांचं सत्वहरण झालं नाही, तो भाग वेगळा आहे. पण दुर्वास ऋषीची बुद्धी बदलण्याचा परिणाम, किंबहुना दुर्वास ऋषीची बुद्धी बदलण्याला कारण जर काय असेल तर क्षणिक दुष्टाची संगती आहे. विठाल 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 म्हणून दुष्टाची संगती तुम्हाला क्षणभर जरी झाली तरी सुद्धा तुमच्या बुद्धीमध्ये बदल होत असतो, आलं लक्षामध्ये. आणि साधूची संगती क्षणभर जरी झाली तरी सुद्धा तुमच्या उद्धाराला कारणीभूत होत असते. विठाल 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 अर्धक्षण घडता संतांची संगती, घडता संगती. बर बर, चला. अर्धक्षण घडता संतांची संगती,
अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय चांते महत्पापा. दुष्टाची अर्धक्षण संगती घडली, परिणाम दुःख भोगावं लागतं, किंबहुना बुद्धीमध्ये बदल होतो, अधोगतीला जावं लागतं. आणि संतांची अर्धक्षण संगती जर घडली तर तुमच्याकडे असलेलं कितीही महान पाप असू द्या, त्या पापाचा काय होतो, नाश होतो, किंबहुना नायमनाट होत असतो. तेने होय चांते महत्पापा. ह्याच्यासाठी सगळ्यांना श्रुत असणारं उदाहरण आहे. आलं का लक्षामध्ये? सगळ्यांना माहीत आहे उदाहरण. मला सांगा, वाल्ह्या कोळ्याला नारदाची संगती किती वेळ घडली? किती वेळ? अहो, एक क्षणभर घडली महाराज. एका क्षणामध्ये आणि वाल्ह्या कोळ्याच्या बुद्धीमध्ये बदल झाला आणि वाल्ह्या कोळ्याचा कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारे नामे तारियेले. बरं बरं, ठीक आहे. हां, ठीक आहे. ते नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. संत संगती वाल्ह्या कोळ्याला एक क्षणभर संत नारदाची संगती घडली, त्याचा परिणाम आणि वाल्मिक ऋषी झाले महाराज. आणि एवढा अधिकार प्राप्त झाला, एवढा अधिकार प्राप्त झाला की प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर, प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर वाल्मिकी ऋषीने रामायण लिहून ठेवलं महाराज. कोळ्याचे कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. याप्रमाणे संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माणसाने जीवनामध्ये सत्संगती करावी, संतांची संगती करावी आणि दुष्टाच्या संगतीचा, दुर्जनाच्या संगतीचा जीवनामध्ये त्याग करावा. दुष्टाची संगती फार वाईट असते महाराज, फार वाईट असते. माणसाला कळत नाही, माणसं चांगल्याच्या संगतीमध्ये जात नाहीत, पण दुर्जनाच्या संगती मात्र गेल्याशिवाय राहत नाहीत. फार वाईट परिणाम असतो. आलं का लक्षात? आता अलीकडच्या काळामध्ये हे जे तरुण पिढी आहे ना, तरुण पिढी, ह्या तरुण पिढीवरती जो काही परिणाम झालेला आहे, हो, वाहत चाललेली आहे, तो कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. हो, एकमेकाच्या संगतीने महाराज तरुण मुलं आणि वाहत चाललेले आहेत, व्यसनी बनत आहेत, नको नको त्या व्यसनामध्ये गुंतले जातात. केवळ संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल 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 तुम्ही त्या तरुण मुलांना किती शिकवण्याचा प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न करा, ती त्या मित्रमंडळीची किंबहुना त्या जोडीदाराची संगत सोडायला तयार नाहीत. हो, किती त्याच्या वडिलांनी सांगू द्या, त्याच्या काकांनी सांगू द्या, किंवा एखाद्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने सांगू द्या, तरी ते तरुण मंडळी ऐकायला तयार नाहीत. वाईट संगतीमध्ये स्वतःचं वाटोळं करून घ्यायला निघालेले आहेत महाराज. हो, एका गावामध्ये आणि एक वारकरी कुटुंब, त्या वारकरी कुटुंबामध्ये किंबहुना ते वडील जे आहेत ते माळकरी आहेत, आळंदी पंढरपूरची वारी करणारे आहेत, कथा कीर्तन ऐकणारे आहेत. अशा वेळेला त्या वारकऱ्याच्या आणि पोटी मुलगा जन्माला येतो आणि मुलगा जन्माला आल्यानंतर तो मुलगा हळूहळू मोठा होतो आणि मोठा 20-22 वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला वाईट मुलांची संगती लागते, गावातल्या वाईट मुलांची संगती लागते आणि त्या वाईट मुलाच्या संगतीमध्ये तो मुलगा नको नको त्या ठिकाणी जायला लागतो. दररोज त्या मुलांच्या संगतीमध्ये कुठेतरी घरी न जेवण करता
कुठेतरी धाब्यावरती जाऊन जेवण करायला जातो. बापाच्या लक्षात ही गोष्ट आली. बापाने त्याला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं, बाळा तू दररोज घरी जेवायला येत नाही, दररोज कुठेतरी आणि तुझ्या मित्रमंडळीबरोबर जेवायला बाहेर जातो. त्याला एक कर, तू तुझे जे मित्र कंपनी आहेत, तुझे जे दोस्त मंडळी आहेत, त्यांची संगत तू करू नको. त्यांची संगत चांगली नाही, त्यांची संगत वाईट आहे, त्यांचं वागणं वाईट आहे, त्यांचं बोलणं वाईट आहे, त्यांचं चालणं वाईट आहे. म्हणून तू त्यांच्या संगतीत जाऊ नको. तू वाटेल तिकडे जा, दुसरीकडे जा, तू एकटा कुठे एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जा, परंतु त्यांच्या संगतीत जाऊ नको. त्यावेळेला तो मुलगा बापाला म्हणतो, बाबा मी ज्यांच्या संगतीमध्ये जातो ना, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माझ्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही सगळे मिळून एकाच हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो ना, एकाच हॉटेलमध्ये जेवायला जरी गेलो, विठाल 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 आम्ही सगळे मिळून एकाच हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो तर मी वेगळं जेवण करत असतो आणि ते माझे मित्रमंडळी वेगळं जेवण करतात. त्यांची ऑर्डर वेगळी असते आणि माझी ऑर्डर वेगळी असते. मी शाकाहारी जेवण जेवत असतो आणि ते मांसाहारी जेवण जेवत असतात. पण बापाने सांगितलं, तुझ्या लक्षात येणार नाही, एक दिवस तू देखील शाकाहारी ऑर्डर देता देता तू देखील एक दिवस मांसाहारी ऑर्डर दिल्याशिवाय राहणार नाही. बापाचा ऐकला नाही महाराज. रोज संगतीमध्ये जात होता. बापाने विचार केला, याला थोडं शिकवायलाच पाहिजे. म्हणून बापाने एक दिवस सकाळी सकाळी उठला, स्नान केलं आणि कपडे घालून निघण्याच्या तयारीमध्ये आहे. तेवढ्यामध्ये बापाने जवळ बोलावलं, सांगितलं, बाळू जरा जवळ ये. आणि जवळ आल्यानंतर त्याला काय नाही केलं महाराज, त्याला काही सांगितलं नाही. फक्त त्याच्या खिशामध्ये एक कोळसा टाकला. कोळसा आहे ना आपला चुलीमध्ये असतो, तो कोळसा फक्त त्याच्या खिशामध्ये टाकला. त्या मुलाने सांगितले, बाबा हे काय करता? काही नाही म्हणे, ह्याला तू काही काढू नको. हे बा, एक तुला 5,000 रुपये खर्चायला देतो, ते वेगळ्या खिशात ठेव, पण हा कोळसा मात्र तू दिवसभर काढू नको. ह्याच्यामध्ये 10-5 रुपये ठेव ह्या खिशामध्ये. मुलगा गेला महाराज बाहेर, संगतीमध्ये गेला, दिवसभर फिरले, मौज मजा केली. आणि ज्या ज्या वेळेला हे हॉटेलमध्ये जायचे, त्या वेळेला पुढे बिल द्यायला हात असायचा महाराज, हात असायचा. काही खाऊन झाल्यानंतर बिल देण्यासाठी हात असायचा. याने काय करायचं, खिशात हात घालायचा, ज्या खिशामध्ये कोळसा होता ना, खिशात हात घालायचा, पैसे काढायचे आणि त्या मालकाला द्यायचे. चहा प्यायला गेले, खिशात हात घालायचा, पैसे काढायचे, मालकाला द्यायचे. दिवसभर असा प्रयोग चालू होता. कोळसा खिशातच होता. संध्याकाळी मुलगा घरी आला आणि घरी आल्यानंतर बापाने जवळ बोलावलं, सांगितलं, बाळू जरा जवळ ये. आणि जवळ आल्यानंतर काही नाही म्हटले, तुझा हात दाखव, तुझा हात दाखव. बापाने हात बघितला. मुलाला विचारलं, बाळा हा हात तुझा काळा कसा काय झाला? हात काळा कसा झाला? त्यावेळेला मुलाने सांगितलं, बाबा तुम्ही नाही का सकाळी माझ्या खिशामध्ये कोळसा टाकला आणि पैसे काढण्याच्या निमित्ताने सहज मी हात खिशामध्ये घालायचो आणि पैसे काढायचो. पैसे काढत असताना तो हात सहजच कोळशाला लागायचा आणि त्या कोळशाचा परिणाम माझा हात काय झालेला आहे, काळा झालेला आहे. तेव्हा बापाने सांगितलं, बाळू जसं पैसे काढण्याच्या निमित्ताने सहजच तुझा हात कोळशाला लागत होता ना, तर तो काळा झालेला आहे, तसंच तू सहजच तुझ्या मित्राच्या संगतीमध्ये जातो ना,
सहजच तुला दुष्ट गुण लागल्याशिवाय राहणार नाही. हे तुला माहीत सुद्धा होणार नाही. कधी तू व्यसनी बनशील हे तुला लक्षात सुद्धा येणार नाही. अशी ही दुष्टाची संगती काय असते, वाईट असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायने या अभंगामध्ये संत संगतीचं महात्म्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, माणसाने संतांची संगती करावी, दुष्टाच्या संगतीचा त्याग करावा आणि जीवनामध्ये विसंगती माणसाच्या कधीच नसावी. सत्संगती, कुसंगती आणि विसंगती. आता विसंगती आहे ना, जीवनात जर असेल ना तर त्या माणसाचा संसार कधीच सुखी होणार नाही. प्रपंचामध्ये विसंगती नसू नये महाराज. पती आणि पत्नीचा एक विचार असावा, आलं का लक्षात, तर संसार प्रपंच सुखी होत असतो. बाबा आमचे नेहमी सांगायचे, घरामध्ये माणसं 2 आणि भाज्या 4, याला काय म्हणतात, विसंगती. आलं का लक्षात. पतीला आवडतं राम मंदिर आणि पत्नीला आवडतं चित्र मंदिर. पती जातो कीर्तन श्रवण करण्यासाठी ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आणि पत्नी जाते चित्रपट पाहण्यासाठी चित्रमंदिरामध्ये. याला म्हणतात विसंगती. आलं का लक्षात. हो, पतिदेव पारायण करतो मंदिरात जाऊन आणि पत्नी घरी मालिका पाहत बसते. याला विसंगती म्हणतात. म्हणून विसंगती, पती आणि पत्नीचा एक विचार असावा तर प्रपंच सुखी होत असतो, संसार सुखी होत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता उदाहरणं दृष्टांत सांगण्यासाठी भरपूर आहेत, पण वेळ आपला थोडा राहिलेला आहे, 10-5 मिनटं शिल्लक आहेत. तात्पर्य, सत्संगती करावी, दुष्टसंगतीचा त्याग करावा आणि विसंगती जीवनात कुणाच्याही असू नये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला आणि माझ्या जीवनामध्ये सत्संगती प्राप्त झाली आणि सत्संगती प्राप्त झाल्यामुळे त्या संत महात्म्यांनी मला आपलंसं केलं, किंबहुना सरसं केलं. अभंगाचं पहिलं चरण.
संताने सरता केलो तैसा परे, चंदना ते बोरे व्यापिल्या. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, संतांनी मला सरत केलं. सरत केलं या शब्दाचा अर्थ आहे आपलंसं केलं. आलं का लक्षात? सरिता नाही बरं काय. या ठिकाणी काही काही मंडळी सरिता म्हणतात. सरिता म्हटलं की अर्थ बदलत असतो. सरिता म्हटलं की सरिता नाम नदी असा होतो. सरता, सरता म्हणजे आपलंसं करणे. संत महात्म्याने मला आपलंसं केलं. महाराज, संत महात्म्याने तुम्हाला आपलंसं केलं कशाप्रमाणे? तुकोबाराने उदाहरण दिलेलं आहे. चंदना ते बोरी व्यापिल्या. या ठिकाणी चंदनाचा दृष्टांत दिलाय. चंदन सर्वांना माहीत आहे. आवाज द्या, थोडा आवाज. चंदन सर्वांना माहीत आहे. चंदनाचा गुण सर्वांना माहीत आहे. आलं का लक्षामध्ये? चंदनाचा प्रमुख गुण जर कोणता असेल तर सुगंध देणे. आलं का लक्षामध्ये? आणि आपल्या भोवताली असणारे जे झाड आहेत त्या झाडांना सुगंधित करणे किंवा त्यांना चंदन बनवणे, असा चंदनाचा महत्त्वाचा गुण आहे. वास्तविक पाहता चंदन, खरं चंदन आपल्याला मिळत नाही, प्राप्त होत नाही. ते दुर्मिळ आहे. का दुर्मिळ आहे? ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीच. खरं चंदन आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. मग कुठे आहे? ते मलया निळ पर्वतावर आहे. मलया निळू चंदनू. आलं का लक्षामध्ये? ज्ञानोबारायांचा आणि ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मलयागिरी नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वतावरती चंदन आहे. मग असा चंदन आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात तो सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. का बरं होत नाही? त्याचं कारण आहे, चंदनाचं जिथं झाड असतं ना त्या झाडाच्या बुडाला सापाचे वेढे असतात. काय असतात? सापाचे वेढे असतात. चंदन जर तुम्ही घ्यायचा ठरवलं तर अगोदर सापाचे वेढे बाजूला करावे लागतात, नंतर तुम्हाला चंदन प्राप्त होतो. आलं का लक्षामध्ये? विठाला 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 विठ्ठल 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 ज्ञानोबाराने गोड उदाहरण दिलेलं आहे. चंदन जर प्राप्त करायचं असेल तर सापाचे वेढे दूर करावे लागतात. आणखी उदाहरण दिलेलं आहे, जर धनाचा हंडा जर पाहिजे असेल, धनाचा हंडा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अगोदर भूतांचा सामना करावा लागतो. आला कसं ना? अगोदर काय करावं लागतं? भूतांचा सामना. म्हणून बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये जे जे जुने लोक होते ना त्यांनी धन साठवून ठेवलेलं असायचं आणि ते एखाद्या गाडग्यामध्ये एखाद्या माठामध्ये ठेवून जमिनीमध्ये पुरून ठेवायचे. आणि पुरून ठेवलेलं धन आहे त्या धनावरती एखादा चिखलाचा साप करून ठेवायचे. पण परिणाम असा व्हायचा महाराज, आता देखील काही काही जुने वाडे आहेत का नाही, जुने वाडे, त्या जुन्या वाड्यामध्ये धनाचे हांडे आहेत पण त्याच्यावरती साप येऊन उभे राहतात. फणी काढलेला असतो. आलं का लक्षात? हो. ना तरी निधानाचे तोंड विवसिया जेवी, ज्ञानोबाराय म्हणतात. हो. निधानाचे तोंड विवसिया जेवी म्हणजे धन प्राप्त करून घ्यायचं असेल तर विवशी म्हणजे भूतांना तोंड द्यावं लागतं. चंदन प्राप्त करून घ्यायचं असेल तर सापांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा चंदन आपल्याला प्राप्त होत असतो. असा दुर्मिळ चंदन आहे. मग असा दुर्मिळ चंदन असणारा त्याचा महत्त्वाचा गुण आहे, चंदनाच्या संगतीत येणारे जे झाड आहेत त्या प्रत्येक झाडाला चंदन चंदन बनवत असतो. विठाल 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 विठ्ठल विठ्ठल चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळ कुडे
तुकोबाराय म्हणतात चंदनाच्या संगतीत येणारे जे झाड आहेत ना, मग ते झाड लिंबाचं जरी असेल तरी सुद्धा त्याला सुगंधित करणारा चंदन असतो. ते झाड बोरीचं जरी असेल त्याला सुगंध देणारा चंदन असतो. ते झाड बाभळीचं जरी असेल तर त्याला सुगंधित करणारं चंदन असतो. दुर्बळ लाकुडे देवमाथा, या ठिकाणी ज्ञानोबारायांनी बोरीचं उदाहरण दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी बोरीचं उदाहरण दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाते बोरी व्यापी येल्या. आता वास्तविक पाहता बोर माहीत आहे सगळ्यांना, आहे की नाही? आपल्या शेताच्या बांधावर बोर असते ना, बोर माहीत आहे. बोरीचा गुणही आपल्याला माहीत आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर बोर आहे ना, ज्ञानोबाराय म्हणतात बोरीचा गुण, गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी, फळे तरी आत पोकळे बोराटे जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या बोरीच्या झाडाजवळ तुम्ही गेलात, बोरीच्या झाडाजवळ तुम्ही गेलात की ती बोर काय म्हणते माहित आहे का? जे हरी जवळ या. अलग लक्षात. तिचा जर काटा असतो ना, काटा बोरीचा एक काटा वाकडा असतो आणि एक सरळ असतो. वाकड्या काट्याने तुम्हाला पकडून ठेवते आणि सरळ काट्याने इंजेक्शन देते. बरोबर आहे का नाही? बोरीच्या जवळून जा जरा तुम्ही, मग तुम्हाला अनुभव येईल. विठाल 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 मग अशी बोर आहे. वास्तविक पाहता तिचं लाकूड कामाचं नाही, तिच्या फांद्या कामाच्या नाही, तिचे फळही फार गोड नाहीत. अलीकडचे सोडून बरं काय, अलीकडे जे नवीन बोरं निघालेत ना त्याला काटे पण नाहीत. आणि बोरं जे आहेत ना अलीकडचे बोर ॲपल हो खायला जरा बरे वाटतात. पण जुन्या काळातले जे बोर आहेत गावरान गावठी, ते बोरं काही खायला चांगले नसतात. मग त्या बोरीचा कसलाच उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये होत नाही. अशी असणारी बोर पण चंदनाच्या संगतीत गेली रे गेली. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात त्या बोरीला सुद्धा चंदन काय करतो? चंदन बनवतो. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तसे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये दुष्ट दुर्जन दुराचारी जरी एखादा साधक आला, संत महात्मे त्या साधकाला संत बनवल्याशिवाय राहत नाहीत. विठाल विठाल अहो तुमची आमची गोष्ट सोडा महाराज, तुम्ही आम्ही माणसं आहोत. अलग लक्षामध्ये. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये अलंकापुरामध्ये आत्तापर्यंत अनेक साधक मंडळी आले का नाही? वास्तविक पाहता त्यांचा पूर्व इतिहास बघितला किंवा त्यांचं जर बालपण बघितलं येणाऱ्या साधकांचं तर फार चांगलं असतं असं नाही महाराज. फार शिकलेले असतात असं नाही, फार उच्च कुळामध्ये आणि जन्माला आलेले असतात असंही नाही. पण ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये एकदा का अलंकापुरामध्ये एखादा साधक आला रे आला की त्या साधकाला ज्ञानोबाराय संत केल्याशिवाय राहत नाहीत. कितीतरी उदाहरणं आहेत महाराज, कितीतरी आपल्या पुढे आपल्या डोळ्यापुढे आहेत की आज त्यांच्या समोर कथा श्रवण करण्यासाठी किंवा कीर्तन श्रवण करण्यासाठी लाखो आणि समाज बसलेला असतो. हा ज्ञानोबारायांच्या संगतीचा परिणाम आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायांनी साधकांना किंबहुना तुमच्या आमच्यासारख्या माणसांना संतत्व ही पदवी दिली. याच्यामध्ये विशेष नाही. पण ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये
पशु जातीमध्ये जन्माला आलेला जो रेडा आहे त्याला आपण सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्या पशुमध्ये बुद्धिहीन म्हणतो. बरोबर आहे का नाही? रेड्याला बुद्धिहीन म्हणतो का नाही? पण असा रेडा बुद्धिहीन असणारा ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आला रे आला. त्याचा परिणाम असा झाला, जशी ज्ञानोबारायांची आळंदीमध्ये वारी भरते ना त्याप्रमाणे त्या रेड्याची सुद्धा आळे गावाला आणि आळे क्षेत्रामध्ये वारी भरते. जशी ज्ञानोबारायांच्या महिनेवारीला वारकरी मंडळी येतात त्याचप्रमाणे आळे गावामध्ये सुद्धा महिन्याच्या वारीला रेड्याच्या दर्शनाला वारकरी लाखोच्या संख्येने येतात. म्हणून हा संत संगतीचा परिणाम आहे. चंदना ते बोरे व्यापिल्या काहो महाराज. मग संत महात्मे आपलंसं करण्यासाठी एखाद्याकडे गुण असावा, किंवा तो उच्च कुळामध्ये जन्माला आलेला असावा, किंवा एखादा दोषी असेल त्याला संत महात्मे जवळ करणार नाहीत. दोष याते न विचार काही गुण दोष याते न विचार काही गुण दोष याते न विचार काही गुण दोष याते न विचार गुणदोष याते न विचारे काही ठाव दिला पाये आपुलिया. संत महात्मे साधकाकडे कुठला गुण आहे का ह्याचा विचार करत नाहीत महाराज. साधक एखाद्या उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे का यातीचा विचार करत नाहीत आणि दोषाचा देखील विचार करत नाहीत. जसं ज्ञानोबारायांनी आपल्या संगतीत येणारे जे साधक आहेत त्यांना संतत्व प्राप्त करून दिलं महाराज. त्याच प्रमाणे त्याच पद्धतीने या ठिकाणी आणि गुरुवर्य श्री गुरु बाबांनी देखील आपल्या संगतीमध्ये येणारे जे साधक मंडळी आहेत आमच्यासारखे महाराज हजारो साधक मंडळी गुरुवर्य महाराजांच्या संगतीत आले, बाबांच्या संगतीमध्ये आले आणि असे हजारो वारकरी संगतीमध्ये येणारे साधक मंडळी आहेत. आज महाराष्ट्रभर आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी तत्पर असतात महाराज. अलग लक्षामध्ये. म्हणून संतांची संगती ही व्यर्थ जात नसते. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जो साधक येत असतो त्याच्या जीवनाचं कल्याण होत असतं महाराज. अलग लक्षामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, असे जे संत महात्मे असतात, संत महात्मे साधकाला कुठल्या आणि स्थानावर नेऊन पोहोचवतात. किंबहुना त्यांच्या मनामध्ये जर आलं तर संत महात्मे रावाचा रंक करतात आणि रंकाचा राव देखील करू शकतात. तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा. संत महात्मे हे समर्थ असतात. समर्थ त्याला म्हणतात ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते त्याला समर्थ म्हणतात. या जगामध्ये फक्त दोनच व्यक्ती समर्थ आहेत. एक अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा समर्थ आहेत आणि नंबर 2 संत महात्मे हे समर्थ आहेत. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा
तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याते न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. या ठिकाणी अगदी 2 मिनिटामध्ये भगवंताचं भजन करायचं आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. सगळ्यांनी एकदा प्रेमाने पुरुष मंडळीवरती हात करा. प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखोमाई विठोबा रखुमाई विठोबा रखोमाई विठोबा रखुमाई विठोबा रखोमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखोमाई रखुमाई विठोबा रखोमाई विठोबा रखोमाई तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याते न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. या ठिकाणी आपली सेवा परिसमाप्त झालेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळेअभावी किंबहुना वेळ आपली परिसमाप्त झालेली आहे असल्यामुळे ज्या ठिकाणी आपण थांबणार आहोत या ठिकाणी चालू असलेला श्रीगुरूंचा हा पुण्यस्मरणानिमित्त असणारा सोहळा या ठिकाणी हे चालू वर्ष 11वं वर्ष आहे आणि या सोहळ्यामध्ये किंबहुना हा सोहळा संपन्न करण्यासाठी आमच्या संस्थांचे समस्त ट्रस्टी मंडळी त्याचप्रमाणे बाबांचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण भास्करजी महाराज यांच्या आणि मार्गदर्शनाने यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होतो. या ठिकाणी बाबांचा जो शिष्य परिवार आहे तोही या ठिकाणी उपस्थित असतो. सर्वांना सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळत असते. म्हणून संत संगतीची किंबहुना संतांची सेवा करून आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. म्हणून आपल्या श्रीगुरूंची सेवा कोणत्या न कोणत्या रूपाने आपण आपल्या जीवनामध्ये करावी आणि ते तसेच विष्णू महाराजांचे देखील स्वप्न आहेत. ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सर्व भक्तमंडळींनी आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज असते आणि ते तुम्ही उभं राहणारच आहेत. या ठिकाणी झालेली सेवा श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान